प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू जगद्गुरु जगद्वंदनीय महान भगवत भक्त संतहृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण साधकांचे मायबाप देहूच्या इंद्रायणी नदीच्या काठी सुटलेले एक वादळ मुंजांच्याकडे पाहिलं जातं असे असणारे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगमान्य संतश्रेष्ठ तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग आहे. प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबराय प्रतिपादित करतात का माणसाने जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक वेळेला भगवंताचं नामचिंतन करावं. प्रत्येक वेळेला प्रत्येक घटेला प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामचिंतन करावं. म्हणून क्षणोक्षणाहाची करावा विचार. प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला माझ्या विटेवरच्या मालकाचं नामचिंतन करा असं तुकोबरायांचं आपल्याला या अभंगामधून म्हणणं आहे. बरोबर का नाही? मग तुकोबराय म्हणतात की आपल्याला क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांच्या गाथेतला आहे, सर्वांच्या परिचयातला आहे, सर्वांच्या परिपाठातला असा हा अभंग आहे. कारण की समाधान महाराज हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही. हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही आणि ज्याचा पाठ नाही तो वारकरी नाही. विठाला विठाला त्यामुळे सर्वांच्या परिपाठातला सर्वांच्या परिचयातला असा हा अभंग आहे. आपण हा अभंग अनेकदा कीर्तनामध्ये भजनामध्ये आपण ऐकत असतो. क्षणोक्षणाहाची करावा विचार सर्वांच्या परिचयातला असा हा अभंग आहे. हा अभंग आहे तुकोबरायांचा, तुकोबरायांच्या गाथेतला आहे, 4 कडव्यांचा आहे. बरोबर का नाही? 4 चरणांचा आहे आणि बहुतेकांच्या पाठातला आहे. कारण की तुमच्या आता अनेकांच्या मनामध्ये आता अशी शंका आली असेल का जो तो महाराज येतो, जो तो महाराज येतो आणि हे 4 चरणाचे अभंग येतो, ही भानगड काय बुवा? ही भानगड काय आहे? तर ती भानगड असे हे 2 चरणाचे घडावेत त्यासाठी या 4 चरणाची गरज आहे. बघा विठाला विठाला आणि त्याच अधिकारानं जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की बाबांनो प्रत्येका घटेला प्रत्येक वेळेला आपण आपल्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे प्रत्येक वेळेला. आणि तो सांगण्याचा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना आहे. तो सांगण्याचा अधिकार माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायांना आहे. तो सांगण्याचा अधिकार माझ्या शांतीब्रह्म नाथबाबांना आहे. तो सांगण्याचा अधिकार माझ्या संतश्रेष्ठ नामदेव बाबांना आहे. तो सांगण्याचा अधिकार चोखोबरायांना आहे, रविदास बाबांना आहे. सर्व अष्टादश संतांना तो सांगण्याचा अधिकार आहे. त्याच अधिकारानं माझे देहूतले मालक म्हणतात क्षणोक्षणाहाची करावा विचार. जगद्गुरु तुकोबरायांचा तो अधिकार आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार काय आहे? तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम बोला 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 नाम घेता का पेयम. यमाचा सुद्धा काष्टा सुटतो तुकोबरायांचं नाव ऐकल्यानंतर. यमाचं धोतर यम कोणाला म्हणतात माहिती आहे का? तमेमेषु यति कालदंडे मृत्युंभयातिथि व्याप्त सुधा खलंति ताजायन्ति मगधा यमाग्रपन्तं सकलतिथि मध्यासु चारुणैवं सकलं कथं कनायति जायन्ते प्रतिभाषा सकल सुधाना गत्वयतिञ्जति कालारे गत्वयताजति कालारे गत्वयताजति कालारे. नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकणाऱ्याने लिहिलं का?
हे पुराण आहे, शास्त्र आहे, आणि शास्त्राला आणि पुराणाला मानणारा मी तर महाराज आहे. महाराज शास्त्राला आणि पुराणाला मी मानतो, यात नवल नाही. माझे देहूतले मालक म्हणतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारुनी. देहूतले मालक म्हणतातच, पण आळंदीतले मालक सुद्धा नमूद करतात, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाथी. एवढा अधिकार तुकोबारायांचा आहे. त्या अरे तुम्हाला आणि मला इथं कुठपर्यंत जिवंत ठेवायचं आणि कुण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं हे ज्याच्या हातामध्ये, त्याला यम म्हणतात. आणि त्या यमानं तुकोबारायांचं नाव ऐकले की धोत्र सुटतंय, काष्टा फेटतोय. का अधिकार आहे माझ्या तुकोबारायांचा? विठाला विठाला एवढा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि त्या अधिकारानं तुकोबाराय आपल्याला म्हणतात की बाबांनो, प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे नेमकं कोण हो? जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? ऐका. पिता बोल्होबान आई कनकाई मातेच्या पोटी जन्माला आलेले एक अनमोल रत्न, ज्यांची वारकरी संप्रदायाची उंची जर पाहायला गेली तर वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी जे विराजमान आहेत ते जगद्गुरु बोला 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 तुकोबाराय आहेत. बरोबर. तुकोबाराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? जगामध्ये 3 जगद्गुरु झाले. पहिले जगद्गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्ण, दुसरे जगद्गुरु आद्य शंकराचार्यजी, आणि तिसरे जर जगद्गुरु कोण असतील तर ते जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जर कोण असतील तर ते जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तुकोबाराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? ज्यांची गाथा इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर, आपण पाण्यामध्ये लाह्या टाकल्यानंतर ज्या प्रकारे पाण्यामध्ये लाह्या ताराव्यात, त्याच प्रकारे ज्यांची गाथा इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर लाह्याप्रमाणे गाथा तारावं ते तुकोबाराय. आणि तुकोबाराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? अजून पुढे जाऊन सांगतो, ऐका. ज्यांची गाथा वाचल्याच्या नंतर लोकांच्या माथा जागेवर येतात ते तुकोबाराय. आणि त्याच तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलाय. विठाला विठाला म्हणून त्या तुकोबारायाने आपल्याला सांगितलं अधिकाराने की क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. मग तुकोबारायाने आपल्याला सांगितलं की बाबांनो, त्या भगवंताला आपलंसं करायचं. त्या म्हणजे कोणता हो? जगद्गुरु तुकोबारायांचं गोड पुरावा आहे. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तो देव आपलासा करून देव करून घ्यावा. माझं बोलणं कळतंय? तो देव आपलासा करायचा. मग तो देव जर आपल्याला करायचा, तो म्हणजे कोण? तर कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. जम्मू नावाचं दीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, विठू नावाचा पाटील आहे. तो परमात्मा आपला करा. विठाला विठाला भगवान परमात्मा आपलासा करायचा. प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला तो भगवान परमात्मा आपलासा करायचा. तर या आजोबांचं कैलासवासी आप्पाराव नामदेव मस्के यांचं 29वे पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराज, आपल्या गावाकडे एक ठीक आहे, पण ज्या वेळेला तुम्ही शहरी भागामध्ये जाल त्यावेळेला महाराज लोक वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण सुद्धा करत नाहीत महाराज. आणि आज या मस्के कुटुंबियांवरती एक विटेवरच्या मालकाने दिलेलं दान आहे. आज 29 वर्ष झालं आजोबांची पुण्यतिथी तुम्ही साजरी करत आहात. किती आनंदाची गोष्ट आहे सांगा बरं. हा, मान्य आहे, हे दुःखाचा प्रसंग आहे, पण 29वे पुण्यस्मरण करण्याच्या पाठीमागं महाराज आज हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये सांगितले, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. याप्रमाणे या आप्पाराव नामदेव मस्के यांचं बाबांचं आज 29वे पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या धर्मपत्नी सत्यभामा आप्पाराव मस्के या होत्या आहेत. आणि श्री त्यांचे चिरंजीव असणारे महेश आप्पाराव मस्के आणि त्यांची सून असणारे आमच्या मोक्षदाताई मस्के असतील, त्यांचे नातू असणारे शिवतेज दादा मस्के असतील, आणि त्यांची नात असणाऱ्या धनश्रीताई मस्के असतील. या सर्वांच्या मनामध्ये एक आशा आहे, अपेक्षा आहे, इच्छा आहे का त्यांच्या पित्याला, त्यांच्या आजोबांना, आपल्या वडिलांना एक उच्चातलं उच्च अधिष्ठान मिळो. त्यासाठी केलेला हा अट्टहास आहे महाराज. त्यासाठी केलेला अट्टहास आहे. या ठिकाणी आयोजित केलेला हा मस्के कुटुंबियांनी 1 दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा. आणि या कीर्तन महोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या वाटेला आलेली, माझ्या वाटेला आलेली ही सेवा. एक मी तर सर्वसामान्य एक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करणारा विद्यार्थी आहे. आणि आमच्या उत्तम काका मोरे
काकांचा मला फोन आला की महाराज तुम्हाला 3 तारखेला सकाळी कीर्तन करावं लागतं. मी पाहिलं 3 तारखेला 3 आणि 4 घरी दत्त मंदिर असल्यामुळे आपल्या घरी कार्यक्रम असतो 2 दिवसाचा आणि आज रात्री कीर्तन असल्यामुळे ठीक आहे म्हटलं येतो दादा, काय अडचण नाही. त्यामुळे त्यांनी आजची ही कीर्तन सेवा आमच्या डायरीमध्ये लिहून दिली आणि या तुमच्या गावामध्ये येण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये मला आहे. 1 तासाभरामध्ये आपल्याला या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. ज्या प्रकारे ज्ञानोबा तुकोबा बुद्धी देतील त्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एक विनंती, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला त्यामुळे आता सर्वांचं नामोल्लेख काय करत नाही महाराज, कारण या गावामध्ये पहिल्यांदा आलोय मी, बरोबर का? सर्वांची नावं घेतल्यास मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला या अभंगाद्वारे तुकोबरायाने आपल्याला सांगितलं की क्षणोक्षणाहाची करावा विचार. प्रत्येक वेळेला माणसाने जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, बरोबर का नाही? प्रत्येक वेळेला, कारण 10वा 13वा वर्ष श्राद्ध हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये होणार आहे महाराज. माणूस गेला का त्याच्या जीवनामध्ये 10वा 13वा वर्ष श्राद्ध हे होणार आहे. आता ऐका, 10वा 13वा वर्ष श्राद्ध मी फार विस्तारामध्ये सांगत बसत नाही. मला चरित्र तुकोबराय, मी 29वं पुण्यस्मरण आहे, चरित्र सांगेन तुकोबरायांचं, चरित्र तुकोबरायांचं सांगेन. पण 10वा 13वा का करावा? ऐका, काय आहे, 13वा हा शास्त्र आहे आणि 10वा हा विधी आहे. महाराज शास्त्र बदलला तरी चालतो, शास्त्र असं सांगतं, विधी बदलला तरी चालतो, पण शास्त्र बदलता येत नाही. म्हणजे काही कारणाच्या निमित्तानं शास्त्र सांगतं 10वा 3ऱ्या 5व्या 7व्या आणि 10व्या, म्हणजे 4 पर्याय सांगितले 10व्याला. पण उगच नाही बरं का. उदाहरणार्थ भावकीतला एखादा व्यक्ती वारला आणि तिथून पुढं 5 दिवसांनी त्याच घरातला त्याच भावकीचा व्यक्ती वारला तर दोघांचा 10वा एका दिवशी करता येतो, पण 13वा एका दिवशी करता येत नाही, कारण 13वं हे शास्त्र आहे आणि 10वा हा विधी आहे. विठाला विठाला त्यामुळे 10वा मागं पुढं करता येतो, पण 13वा बदलता येत नाही, कारण 13वा हा तुमच्यासाठी वेगळा आणि माझ्यासाठी वेगळा असं नाही महाराज. 13वा हा मागं पुढं करता येत नाही, हा 10वा मागं पुढं करता येतो. पहिला सांगितला 10वा, दुसरा सांगितला 13वा, बरोबर का नाही? मग आता माणसानं 13वा का करावा? एक 16 संस्कार सांगितले आपल्या हिंदू धर्मामध्ये. ऐका, पहिला ज्या वेळेला ऐका 16 संस्कार सांगितले. 16 संस्थांमध्ये 1 नंबरला गर्भधान, 2 नंबरला पुंसवन, 3 नंबरला अनवलोभन, 4 नंबरला क्रिया, 5 नंबरला सीमोल्लंघन, 6 नंबरला जातकर्म, 7 नंबरला नामकरण, 8 नंबरला सूर्यावलोकन, 9 नंबरला अक्षरांब, 10 नंबरला वर्धापन, 11 नंबरला जातकर्म, 12व्या नंबरला अन्नप्राशन, बरोबर का नाही? अन्नप्राशन किती झाले? 12. 13व्या नंबरला उपनयन, 14व्या नंबरला संवर्तन, 15व्या नंबरला विवाह आणि 16व्या नंबरला अंतिष्ठ. मग हे 16च्या 16 संस्कार प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत नाहीत. यामध्ये 3 संस्कार प्रामुख्याने प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतात. मग आता 16तून 3 गेले, खाली किती राहिले? 13 राहिले, म्हणून करायचा असतो तो 13वा. मी महाराज खुली सांगितलं असतं, 29 वर्ष बाबांना आज पूर्ण होत आहेत, त्यामुळे आपल्याला ज्ञानोबा तुकोबांचा गजर करायचा आहे. पहिला 10वा, हा 13वा आणि वर्षश्राद्ध. आता वर्षश्राद्ध झाल्याच्या नंतर त्या वर्षश्राद्धाचा हिशोब असा होतो, त्या जीवानं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत केलेलं पुण्य, लक्ष देऊ नका बरं, त्या जीवानं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत केलेलं पुण्य आणि तो जीव गेल्यापासून ते 1 वर्षाबळामध्ये त्याच्या मुलाबाळाने केलेलं पुण्य, हे दोन्ही एकत्रित केलं जातं, म्हणून त्याला पुण्यस्मरण असं म्हणतात. विठाला 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 त्यामुळे आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. महाराज इथं सगळेजण जाणार आहे, सगळेजण जाणार आहेत, जात नाही असं नाव कोणच नाहीये, प्रत्येकाला जायचं आहे. पण जात असताना भगवंताला आपलंसं करून जायचं आहे, भगवान परमात्म्याला आपलंसं करायचं आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी त्या भगवान परमात्म्याला आपलंसं केलं, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या मिरच्याचे पैसे वसूल करून देण्यासाठी जगाच्या बापाला यावं लागलं महाराज, बरोबर का नाही? जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला पंढरपुरातलं पळत येत होतं. मग विचार करा, एवढा जर अधिकार जिजाबाईंचा होता, मग आज जिजाबाई
जिजाबाईंचा जर अधिकार इतका आहे तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार काय असन? विठाला 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 विठाला. त्यामुळे त्या जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं का क्षणोक्षणाहाची करावा विचार. त्या जगद्गुरु तुकोबरायांनी विचार केला आणि त्या अधिकारानं तुकोबराय सांगतात का प्रत्येक वेळेला माणसाने विचार केला पाहिजे भगवंताला आपलंसं करण्यामध्ये. बरोबर का नाही? आपलंसं करण्यामध्ये विचार सर्वांनी केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला एक गोड पुरावा देतो, थोडं लक्ष देऊ नाही का. जगद्गुरु तुकोबरायांची पहिली पत्नी अन्न करता गेली आणि दारातला बैल वैरण करता गेला महाराज. चिपाड भेटलं नाही खायला. नंबर 2 ची पत्नी पुण्यातले श्रीमंत आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाबाई या जगद्गुरु तुकोबरायांच्या धर्मपत्नी होत्या. जगद्गुरु तुकोबरायांचे सासरे किती श्रीमंत होता ऐकायचं का तुम्हाला? जगद्गुरु तुकोबरायांच्या सासऱ्याकडे 3600 एकर ऊस होता. किती? 3600 एकर. एवढ्या श्रीमंताचे जावाई तुकोबराय होते, आहे का नाही? तुकोबराय होते एवढ्या श्रीमंताचे जावाई. आणि त्या एवढे श्रीमंत होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 लोक श्रीमंत. नंबर 1 चे श्रीमंत पुण्याचे आप्पाजी गुळवे, नंबर 2 चे श्रीमंत मम्माजी गोसाई आणि नंबर 3 चे श्रीमंत चिंतामणी ब्राह्मण. 3 लोक श्रीमंत. त्यामधील 3 नंबरमधले नंबर 1 चे श्रीमंत पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाबाई या जगद्गुरु तुकोबरायांच्या धर्मपत्नी होत्या. जगद्गुरु तुकोबरायांच्या धर्मपत्नी किती निष्ठावंत होत्या ऐकायचं का? जगद्गुरु तुकोबरायांनी अन्नाचं कण खाल्ल्याशिवाय किंवा पाण्याचा थेंब घेतल्याशिवाय त्या पाण्याचा थेंबही पित नव्हत्या. एवढे निष्ठावंत बाई होते. एक वेळेला झालं असं की दिवाळीचा सण जवळ आला आणि दिवाळीच्या सणाला जिजाबाई आपल्या माहेरला गेल्या. जिजाबाई आपल्या माहेरला गेल्याच्या नंतर धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा, भाऊबीज 5 दिवसाचा सण दिवाळीचा. भाऊबीजेच्या दिवशी सकाळी लवकर उठल्या, आपल्या भावाला ओवाळलं आणि दादाला सांगितलं, दादा चला आता मी येते म्हटले. दादाला सांगितलं मी येते आता चला. आणि सांगितल्याच्या नंतर दादा सांगितलं ताई थांब ना म्हणे थोडे दिवस. नाही रे दादा म्हणे आमच्या मालकांची जेवणाची अडचण आहे. पतिव्रता स्त्री कोणाला म्हणतात नाही का? मालकाची जेवणाची अडचण असली की माहेरानून लगेच निघून येते, तिला पतिव्रता स्त्री म्हणतात. पण मालकाची जेवणाची अडचण असताना सुद्धा जी माहेरात बसून लाडू खाती तिला आहे का नाही? त्यामुळं त्या पतिव्रती स्त्री आणि एवढ्या निष्ठावंत होत्या. आणि सांगितलं दादा चल मला आता सोडून ये म्हटले. दादांनी सांगितलं ताई थोडे दिवस थांब ना म्हणे. नाही रे दादा मालकांची जेवणाची अडचण आहे. ठीक आहे. पुण्याच्या आप्पाजी गुळव्यांकडे श्याम नावाचा एक गडी होता. वय वर्ष 65 होतं. वय वर्ष 65 वर्ष वय होतं. त्या आप्पाजी श्याम नावाच्या काकांनी डमणी झोपली आणि डमणीला राजहंसाचे पिसारे आहेत, रेशमाचे पडदाने आहेत. डमणी झोपली श्याम काकांनी आणि त्या डमणीमध्ये जिजाबाईंचा भाऊ आणि जिजाबाई बसल्या आणि श्याम काकांनी ती डमणी देहूला हाकलली असताना डमणी चालू लागली आणि डमणी चालत असताना देहू गावाच्या जवळ डमणी आली. आणि देहू गावाच्या जवळ डमणी आले असताना जिजाबाईच्या भावानं आपल्या ताईला विचारलं का ग ताई किती लांब आहे अजून? जिजाबाईंना सांगितलं थोडं अंतर आहे दादा. आणि देहू गावाच्या अलीकडच्या बाजूला मोठे वाडे लागले. जिजाबाईच्या भावानं त्या डमणीचा बुरका, माझी भाषा कळेल ना तुम्हाला, पडदा बाजूला सारला आणि बाहेर पाहिलं तर मोठे वाडे दिसत होते. मोठ्या लोकांचे वाडे होते ते. कधी सप्त्याला वर्गणी न देणाऱ्याचे वाडे, कधी अन्नदान न करणाऱ्याचे वाडे. मोठा वाडा पोकळ वासन वारा जाई बसा आहे का नाही? मोठ्या लोकांचे वाडे होते ते. जिजाबाईच्या भावानं सांगितलं ताई हे तुझा वाडा आहे का काय? जिजाबाईने सांगितलं नाही रे दादा हे मोठे लोकांचे वाडे आहेत. जाऊ दे म्हणे डमणी गप चल. डमणी जाऊ दिली आणि थोड्या अंतरावरती पुढे डमणी गेल्याच्या नंतर पुन्हा डमणीचा पडदा बाजूला सारला आणि डमणीच्या बाहेरून पाहिलं तर मोठे वाडे दिसायला लागले. ताईला सांगितलं ताई हा तुझा वाडा आहे का? जिजाबाईने सांगितलं गप डमणी चालू दे, जिथं मी हात करेन तो वाडा आपला. ठीक आहे म्हटले. श्याम काकांनी डमणी देहू गावापाशी नेली आणि देहू गावाच्या जवळ गेल्याच्या नंतर जिजाबाईंनी बाहेर पाहिलं तर तुळशी वृंदावन आहे, दारामध्ये रांजण आहे, त्या रांजणावरती फुटका टोपलं झाकलेलं आहे, दारामध्ये धर्माची पताका आहे. आणि पाहिलं तर सांगितलं काका डमणी थांबू द्या म्हणे. श्याम काकांनी डमणी बाजूला घेतली. जिजाबाईच्या भावाने खाली उडी मारली आणि सांगितलं कागताई हे तुझ्या नोकराचं घर आहे का काय? ताईनं सांगितलं दादा हे माझं घर आहे म्हटले. जिजाबाईच्या भावाला आश्चर्य वाटलं.
ताई तू झोपड्यात राहते. जिजाबाईनं सांगितलं दादा 3 गोष्टी माणसाला प्रारब्धानं भेटतात, अन्न मान धन हे तो प्रारब्धाहीन. त्यामुळे 3 गोष्टी माणसाला प्रारब्धानं भेटतात. 1 अन्न, 2 मान आणि 3 धन. पैसा एवढा सोपा आहे का महाराज? नाही. मग 3 गोष्टी माणसाला प्रारब्धानं भेटतात. ऐका बरं, अन्न, काय जणांचे 5-5 कारखाने आहेत साखरेचे, पण साखर खात येत नाही, हे त्यांच्या जीवनातलं प्रारब्ध आहे. 2 मान, काय जणाला बाई काही किंमत देईना, मानही गेला चुलीत. आणि 3 सांगितलं धन. पैसा एवढा सोपा आहे का महाराज? आहा. एक माणूस, ऐका, पैसा एवढा सोपा नाही. एक माणूस दुसऱ्या माणसाकडे गेलं, प्रारब्धात जर मग पैसा असेल ना महाराज, नशीब. त्यामुळे माणसानं जीवनामध्ये जर काय घेऊन यायचं असेल तर नशीब घेऊन यावं, प्रारब्ध असावं त्याचं. एक माणूस दुसऱ्या माणसाकडे गेलं आणि तो म्हटला मला भिकारी व्हायचं आहे. तो म्हटला येडपटाच का काय रे, सगळे म्हणते श्रीमंत व्हायचं आणि तू कसं काय म्हणतो भिकारी व्हायचं? नाही म्हणे मला भिकारीच व्हायचं आहे. ते नशिबान होतं. पण ते म्हटलं एक काम कर, ज्या ठिकाणी राजाची राणी आंघोळ करते त्या ठिकाणी जायचं आणि तिला बाहेर ओढायचं. ते म्हटलं हे कसं काय जाऊ बरं? ते म्हटलं साडी नेसून जायचं. कसं जायचं म्हणजे? त्यानं धोतरवरती खोसलं, साडी नेसली आणि गेला आतमध्ये. राजाची राणी स्नान करण्यासाठी आतमध्ये जाताना यानं हाताला धरला आणि बाहेर ओढल्या. दाशा म्हटल्या हा ना, वरून साडी आतून धोतर आहे, माणूस आहे हा ना. तेवढ्यात बाथरूमचं बिताड पडलं. समाधान महाराज पडलं ना बाथरूमचं बिताड. राजा म्हटला त्याला हाणू नका, त्याला मारू नका. यानं माझ्या पत्नीला बाहेर ओढल्यामुळं तिचे प्राण वाचलेत, याला 5 गाव देऊन टाका. व्हायला काय गेलं तर भिकारी झालं, काय श्रीमंत. त्यामुळे माणसानं नशीब घेऊन जन्माला यावं. सांगितलं दादा 3 गोष्टी माणसाला प्रारब्धाने भेटतात रे. हा फरक आहे दादा, तू काय एवढं वाटून घेतो? फक्त फरक येत काय, मी मुलगी असल्यामुळं दुसऱ्याच्या दावणीची गाय आहे आणि तू मुलगा असल्यामुळं बापाच्या प्रॉपर्टीच आहे. जगामध्ये 2 गोष्टी पारतंत्र्य खाले, एक गाय आणि दुसरी मुलगी. ज्या गोठ्याला किंवा ज्या दावणीला बांधला आहे तिथला चारा खाणं हे गायीचं काम आहे, आणि मायबापानं ज्या घरामध्ये दिला आहे तिथला संसार सुखानं पार पाडलं हे लेकीचं काम आहे. बांधिल्या खुंटासी धेनूचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. त्यामुळे सांगितलं दादा तू वाईट वाटून घेऊ नको. ठीक आहे म्हटले. आणि जिजाबाईंनी सांगितलं दादा पाणी आणते म्हणे मी तुला. घरात गेल्या, तांब्या मटकं म्हणा, थोडा छोटा डेराचा काय म्हणतात तुमच्याकडं, मोरवा म्हणा, आहे का नाही, ते घेऊन आल्या आणि आपल्या भावाला दिलं. भावाला दिल्याच्या नंतर एक सांगू का, आप्पाजी गुळव्यांच्या गड्यांना पाणी पिण्यासाठी चांदीचे पात्र होते, पण त्याच आप्पाजी गुळव्यांचा मुलगा आणि मुलगी लोटक्यानं पाणी पितात. हे त्यांच्या जीवनातलं प्रारब्ध आहे महाराज. पाणी पिले आणि जात असताना सांगितलं ताई चला आता म्हणे मी येतो. आणि जात असताना चुलीकडे नजर गेली तर चुलीवरती 1-1 फूट गवत वाढलं होतं. चुलीवरती 1-1 फूट गवत वाढलं होतं. आणि वाढलं असताना ताईला विचारलं ताई मग मला सांगा, चुलीवरती जर 1-1 फूट गवत वाढलंय तर चूल किती दिवसाखाली पेटवली असेल बरं? 2-3 महिन्याखाली, बरोबर. अनुमान प्रमाण. एक जण म्हटलं अनुमान प्रमाण कसं काढायचं सांगतो ऐका. एक राजा एका रस्त्याने निघाला होता. आणि रस्त्याने निघत असताना राजा सोबत बाजूला माणसं सरायला कोण असतं बरं? शिपाई, सेवक असतात, बरोबर का नाही? मग ते राजा जात असताना ज्या रस्त्याने राजा निघालाय त्याच रस्त्याने एक आंधळ चाललं होतं. त्याला दिसत काहीच नव्हतं. आता आंधळा म्हटल्यावर दिसणार कसं आहे का? तो आंधळा निघाला होता आणि निघाला असताना त्या राजाच्या शिपाईनं, हवालदारानं, त्या सैनिकानं त्याला बाजूला सारलं, लुटून दिलं. तो आंधळा म्हटला हवालदार जरा दामन लोटा ना म्हणे. त्या शिपाईनं त्या हवालदारानं सांगितलं का रे तुला आंधळा दिसतंय का? नाही मला दिसत नाही. मग तुला कळलं कसं काय? मीच ढकललं शिपाईनं हवालदारांना. नाही म्हटलं मला सगळं कळतं म्हणे. तो हवालदार, तो शिपाई राजाकडे गेला आणि राजाला गेल्याच्या नंतर राजाला सांगितलं आपल्या नगरीमध्ये एक आंधळा आलंय, ते फारच हुशार आहे ना. राजा म्हटलं त्याला काही कळतं का? काही कळतं हे माहीत नाही, पण कळतं एवढं माहित आहे, बोलवा म्हटले त्याला. आता राजानं बोलवलं त्याला. मग राजानं बोलवल्याच्या नंतर राजानं एका टोपल्यामध्ये मोती ठेवले आणि त्या आंधळ्याला सांगितलं राजानं, सांग आंधळ्या हे खरे आहेत की खोटे आहेत? त्या आंधळ्यानं मोती घेतले, असे वाजवले. म्हटलं मोती खोटे आहेत. राजा म्हटलं आंधळ्या काय हुशार आहे रे तू, एवढी शबासकी सांगितल्यानंतर राजा काय म्हणला, तुला 1 महिन्याला 1 पैसा म्हटला. काय म्हटला? 1 महिन्याला 1 पैसा. राजा आंधळ्याला म्हटलं आंधळ्या तुला काही कळतं का?
आंधळा म्हटला काही कळतं पण एवढं नका राव विचारू. त्यावेळेला आंधळा म्हटला राजाला एवढं नका विचारू. राजा म्हटला आंधळ्याला, आंधळ्या मला एक सांग माझी पत्नी ही कोण होती? आंधळा म्हटलं एवढ्या अडचणीत कशाला हात घालता आता? नाही म्हटले ती, तू आणि मी, आपण तिघ जण आहेत, बरोबर का नाही? त्यामुळे सांग. आंधळा म्हटलं ठीक आहे. आंधळ्यानं राजाला सांगितलं तिला पाणी घेऊन बोलवा. मग आता राजाची राणी तिनं चांदीच्या ट्रेमध्ये सोन्याच्या ग्लासमध्ये पाणी आणलं. तो आंधळा पाणी पिला आणि सांगितलं जा बाई आता. आणि आंधळ्यानं राजाला सांगितलं राजा खरंच सांगू का? राजा म्हटला काय? ही बाई एका वेश्येची पोरगी आहे म्हटली. आंधळा म्हटला, राजा म्हटला आंधळ्या तुझं दातच पाडीन म्हणे. आंधळा म्हटला मला माहीत होतं तुला माझं खरं वाटणार नाही, जाऊन विचार जा म्हणे जा. राजा आतमध्ये गेला आणि राणीला विचारलं तर राणीने मान खाली घातली. हो म्हटले आमच्या वेश्या होती. त्यावेळेला राजा बाहेर आला आणि आंधळ्याला सांगितलं आंधळ्या तू काय हुशार आले, तुला महिन्याला 2 पैसे म्हणे, महिन्याला 2 पैसे. आंधळा म्हटला ठीक आहे. राजानं सांगितलं आंधळा अजून एक सांगतो का? आंधळा म्हटला काय? मी कोण होतोय सांगतो का? आंधळा म्हटला आता खरंच मालशील? नाही म्हटले काय ते खरंच सांग. आंधळ्यानं सांगितलं तू एका भिकाऱ्याचा नातू आहे. राजानं सांगितलं आंधळ्या भिकाऱ्याचा नातू कुठं राजा होत असतोय? जा म्हटलं जाऊन विचार जा. आता म्हातारं तर मेलच होतं. बापांकडे गेलं, आपल्या वडिलांकडे गेलं आणि वडिलांना सांगितलं सांगा बाबा तुमच्या वडिलांची काय परिस्थिती होती? वडिलांनी सांगितलं राजा काय सांगू तुला, तुझ्या आजोबानं बस स्टॉपला भीक मागितली रे. त्यावेळेला राजा पळत आंधळ्याकडे आला आणि आंधळ्याला विचारला आंधळ्या तुला सांग तुला हे कळलं कसं काय? त्यावेळेला तो आंधळा म्हणतो ज्या वेळेला एखादा ऑफिसर एखाद्या रोडनी चाललाय त्यावेळेला एखादा जर आंधळा माणूस आहे, वयस्कर माणूस आहे, त्याला जर दिसत नाही तर ते बाजूला सांगितलं असतं बाबा थोडं बाजूला सारखा. हे तडतड करत आलं आणि बाजूला ढकलून दिलं. यावरून मी कळालं नक्कीच ही हवालदार किंवा शिपाई असेल. राजा म्हटला वा बरं ते जाऊ दे म्हटले तुला मोती खरे आहेत का खोटे आहेत हे कशावरून कळालं? तो म्हटला खरा मोती हा हलका असतो आणि खोटा मोती हा जड असतो. मला वाजवल्याबरोबर कळालं मोती खोटे आहेत. म्हटला शब्बास. बरं माझी पत्नी ही एका वेश्येची पोरगी आहे ही तुला कशावरून कळालं? त्यावेळेला तो म्हणला कुलवान घराण्यातली स्त्री अशी नाजूक हरणाच्या पावलासारखी येत असती, ही छुनछुन करत आली छुनछुन करत गेली, यावरून मला कळालं ही नक्कीच वेश्येची मुलगी असेल. म्हटला शब्बास. बरं जाऊ दे मी एका भिकाऱ्याचा नातू आहे हे तुला कशावरून कळालं? तो म्हटला माझ्यासारखा एवढा हुशार माणूस मिळाल्याच्या नंतर तू त्याला 2, 4, 5 गावं द्यायची सोडून तू एका महिन्याला 1 पैसा वाढवत गेला, यावरून मी अंदाज लावला नक्कीच तुझा आज भीक मागत असेल. याला म्हणायचं अनुमान प्रमाण. आता कसं समजलं पहा ना कशा हस द्यात आहे का नाही? याला म्हणायचं अनुमान प्रमाण. मग चुलीवरती 1 फूट गवत आहे इथपर्यंत आलतो ना सोमनाथ महाराज. हो मला कट हाणायची सवय आहे पण ट्रक पलटी होऊ देत नाही, काळजी करू नका. विठ्ठला चुलीवरती 1 फूट गवत आहे. विचारलं ताई 1 फूट गवत चुलीवरती आहे तुम्ही खाता काय? त्यावेळेला ताईने सांगितलं दादा कशाला विचारतो म्हणे जा ना. नाही ताई मला तुम्ही सांग म्हणे तुला माझ्या हृदयाची शपथ आहे तुम्ही खाता काय? त्यावेळेला ताई म्हणते दादा ऐक एका श्रीमंत माणूस सकाळी लवकर उठते, एका श्रीमंत माणसाच्या रानामध्ये जाते, तिथं एका उंबऱ्याचं झाड आहे, उंबराच्या झाडाचं टोपली भरून उंबरं आणतो तोडून. 2 महिने झालं भाकरीचा आणि भाजीचा पत्त्याच नाही म्हणे. भावाला चक्करच आली. भाऊ खाली बसला, पुन्हा उठला आणि ताईला सांगितलं ताई म्हणे मी येतो आता चला. येत असताना पुन्हा भाऊ डमणीमध्ये बसला आणि डमणीतून पुन्हा खाली उतरला. खाली उतरल्यानंतर तसल्या काळाला खिशामध्ये हात घातला तर 5 रुपये सापडले. खिशामध्ये हात घातला आणि 5 रुपये सापडले आणि आपल्या ताईकडे दिले आणि ताईला सांगितलं राहू दे ताई तुला. ताईने सांगितलं दादा काय करायचे तरी म्हणा तुझे 5 रुपये राहू दे माई तुझ्या संसारात उपयोग येतील राहू दे. जिजाबाईंनी सांगितलं दादा आमच्या मालकाला दुसऱ्याकडून घेतलेलं आवडत नाही. नाही ताई ही दिवाळीची भेटवस्तू म्हणून स्वीकार कर, तुला माझ्या हृदयाची शपथ आहे राहू दे एवढे 5 रुपये. ठेवून घेतले आणि दादानं सांगितलं ताई मी येतो आता. दादा निघून गेला. जिजाबाईंनी त्या 5 रुपये घेऊन एका श्रीमंत पाटलाकडे जिजाबाई गेला आणि त्या 5 रुपयाच्या बदलामध्ये 35 105 किलो
मिरच्या 3 पोतळे मिरच्या घेऊन आल्या. 35 किलोच्या एक पोतं, 3 पोते 105 किलो मिरच्या आणल्या. आणि जे आप्पाजी गुळव्यांनी 2 बैल दिले होते त्यामधला एक बैल गेला होता आणि एक बैल शिल्लक होता. तुकोबरायांनी त्या 105 किलो मिरच्या त्या बैलाच्या पाठीवरती टाकल्या आणि एका श्रीमंत गावामध्ये तुकोबराय मिरच्या विकण्यासाठी गेले. बघा, श्रीमंत गावामध्ये तुकोबराय गेले आणि गेल्याच्या नंतर मंदिराच्या बाजूला मिरच्या सोडल्या आणि सकाळच्या वेळेला महिला मंडळ झाडवण करून पाठीमध्ये पुंजा, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, टोपलं, केर आहे का नाही, त्या घेऊन उकिरड्यावरती जात होत्या. आणि त्या बाईला त्या 20-25 फुटावरून त्या मिरच्याचा वास आला. त्या मिरच्याचा वास आला. मग अनुमान प्रमाण करा, जर 20-25 फुटावरून मिरच्याचा वास येतोय तर मिरच्या कशा असतील बरं? देशी तिखट असतील आहे का नाही. बरं, त्या मिरच्या तुकोबरायांच्या मिरच्या होत्या. त्या का मोडलीमच्या बाजारातल्या मिरच्या थोड्या होत्या आहे का नाही. 10ला पाव किलो, थोडं पुढे गेला की 15ला अर्धा किलो, त्यापेक्षा थोडा पुढे गेला या 20लाच किलो, अशा मिरच्या होत्या का सोमनाथ महाराज? नाही, त्या मिरच्या होत्या जगद्गुरु तुकोबरायांच्या. ती बाई गेली आणि दुकानदाराला म्हटले मिरच्यात का काय? तुकोबराय म्हटले हो. कशा किलो आहेत? म्हणे एक कान्याला 2 किलो, एक कान्याला 2 किलो द्या म्हटले. 2 किलो घेतल्या. 2 किलो मिरच्या निघून चालल्या. तुकोबराय म्हटले हो पैसे आणून देते म्हणे. घर नंबर माहीत नाही, गाव काय पत्ता माहीत नाही, नाव माहीत नाही, घर नंबर माहीत नाही, काहीच माहीत नाही. तुकोबराय नुसतं पाहते. त्या बाईला समिंद्रा गाठ पडली. समिंद्रा म्हणजे गावातली 1 नंबरची चोर. इथली सोडू ना, हा गावातली 1 नंबरची चोर. आणि त्या समिंद्रेने विचारला, 80 मिरच्या कुठून आणलेत? तर म्हणे मंदिरापाशी एक दुकानदार बसलाय त्याकडून आणलेत. ती समिंद्रा पळतच गेली. दुकानदाराला विचारलं, का हो कशात मिरच्या? म्हणे एक कान्याला 2 किलो द्या म्हणे. 5 किलो घेतल्या. 5 किलो मिरच्या निघून गेली. तुकोबराय म्हटले पैसे गाड्याजवळ लावून देते म्हणे. आणि हिचाच नवरा 17 व्हायचा कापूस आला आहे का नाही, पाठवून देते म्हणे. निघाले. आणि निघाल्याच्या नंतर त्या समिंद्राला तुळसा काकू गाठ पडली. तुळसा काकूने विचारलं, समिंद्रा मिरच्या कुठून आणल्यात? म्हणे मंदिरामध्ये दुकानदार बसलाय. तुळसा काकू चवाळच घेऊन गेली. मिरच्या घेतल्या. द्या म्हणे 15 किलो मिरच्या. 15 किलो मिरच्या घेतल्या. निघून चालल्या. तुकोबराय म्हटले पैसे आणून देते म्हणे. आणि कपाळाला बुका, कपाळाला बुका. आजचे जर तुकाराम महाराज असते तर म्हणले असते, अय बुका पैसे टाका आणि निघा. ते तुकाराम महाराज होते. तुकोबराय नुसतं पाहते. पाहिल्याच्या नंतर 2 पोतड्याचे असे महिलांनी घेऊन गेले मिरच्या. आता एक बंद पोतं राहिलं. ते बंद पोतं नेण्यासाठी एक चप्पल वडीत, एक चप्पल वडीत, एक चप्पल वडीत, एक चप्पल कोणाची हरपती तुम्हाला सांगायची गरज नाही. कोणाची हरपती? जो माणूस नशा करतोय त्याची आहे का नाही. मग आलं आणि दुकानदाराला विचारलं, का हो काय नाव आहे तुमचं? ते म्हटले, माझ्या आईनं माझं नाव तुकाराम ते असं ठेवलेलं आहे. गाव काय तुमचं? म्हणे मी देहूच आहे. काय आहे पोतड्यात? म्हणे मिरच्या आहेत. कशात मिरच्या? एक कान्याला 2 किलो आहे म्हणे. किती आहेत या पोत्यात? म्हणे 35 किलो द्या म्हणे. सगळेच घेतल्या मिरच्या. तुकोबराय म्हटले पैसे आणून देतो म्हणे. घरात पैसे लगेच आणून देतो. तुकोबराय म्हटले एवढे मिरच्या नेऊन तू करणार काय? तो म्हटलं माझ्या मुलीचं लग्न. का फुकितो का लग्नात मिरच्या? काय म्हटले? माझ्या मुलीचं लग्न आहे. ते मिरच्या घेतल्या आणि घरी नेऊन दिल्या. घरी बायकोनं विचारलं, बाई ह्यांना पाहिल्याच्या नंतर दुकानदार शटर खाली ओढतंय, कोणी ह्यांना मान देत नाही, ह्यांना 35 किलो मिरच्या दिले कोणी? बरं काय बोलावं? आणि महाराज हे बघा, ज्या पत्नीचा, ज्या मायमाऊलीचा नवरा दारू पितो ना, त्याचं तिला दुःख विचारा काय असतं का बोलायला भाग नाही महाराज. पण ती मारील ना बरं बोलल्यावर. त्यामुळे त्या मायमाऊलीने मिरच्या घेतल्या, घरात नेऊन ठेवल्या. ठेवल्याच्या नंतर तुकोबरायांनी मिरच्या विकण्यासाठी आणल्या होत्या. 2 पोतळं तर घेऊन गेल्या होत्या. आणि हे बंद पोतं तर ह्यानं पाप्यानं आणलं होतं. मग आता घरी जाणार आणि जिजाबाईंना काय उत्तर द्यायचं? बरं घरी बैल होता ना एक, त्याला काय तर वैरण काढी न्यावं लागेल. मग तुकोबरायांनी काय केलं, 2 मिरच्याचे जे पोतळे विकले होते त्याचा बारदाना, एक बंद पोतं तर हे आणलं होतं. मग 2 मिरच्याचा बारदाना आणि तराजूचा काटा एका श्रीमंत माणसाला विकला. आणि त्याच्या बदलामध्ये त्यानं 5 कडब्याच्या पेंड्या तुकोबरायांना दिल्या. तुकोबरायांनी त्या 5 कडब्याच्या पेंड्या घेऊन त्या ठिकाणी निघाल्याच्या नंतर भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, गरुडा माझ्या तुकोबांना लोकांनी फसवलेलं आहे, तर मला त्याच्या मिरच्याचे पैसे वसूल करून देण्यासाठी मला त्या ठिकाणी जावं लागतं. भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा निघाले. आणि निघाल्याच्या नंतर एका
एक रूप धारण केलं, धोतर घातलं, वरची कुरकुर वाजणारा पायात बूट घातला, वरती नेहरू घातला, हातामध्ये काठी घेतली आणि निघाले. जळजळती कपडे घातले आणि जिनं 2 किलो मिरच्या घेतल्यात तिच्या दारामध्ये देव गेला. बाई, ओ बाई. त्या बाईनं मागं पाहिलं, जळजळ कपडा करणारा माणूस आहे. बाईनं सांगितलं, का रे, कोण आहे? म्हणे, मी तुकाराम शेटजींचा नोकर आहे. तुकाराम शेटजींचा नोकर आहे. तुम्ही 2 किलो मिरच्या तुकाराम शेटजींकडून घेतल्या, बरोबर? ती बाई म्हटली, तुम्ही नोकर आहे? म्हटले, हो. मग विचारू का? म्हटले, काय? नोकराच्या अंगामध्ये कपडे चांगले आणि मालकाच्या अंगामध्ये फाटके कसं काय होते? म्हणे, आता खेळतच झालाय म्हणे. मालकाचं काहीच खरं राहिलं नाही. बँकेत कोटीन धोत्राला गाठी का आई खरं नाही, आहे का नाही? त्यामुळे पाहिलं आणि म्हणे, आपण 2 किलो मिरच्या घेतल्यात. बाईनं सांगितलं, मी का मिरच्या घेतल्यात? बरं, आता खोटं बोलाले कुणाला? पाहा ना, देवाला. देवानं सांगितलं, बाई तुम्ही मिरच्या घेतल्या नाहीत? बाईनं सांगितलं, नाही. घीवर म्हणतो नातवाची शपथ. ते बाईनं सांगितलं, हे बघ, हे दर पैसे, नातवाची शपथ घालू नको. ती बाई दुसऱ्या बाईकडे गेली आणि समिंद्राला सांगितलं, समिंद्रा पटापट मिरच्याचे पैसे काढून द्या, हे नातवाच्या शपथी घालते म्हणे. पटापट 2 मिरच्याचे पोतड्याचे पैसे त्या महिला मंडळांनी गोळा करून दिले. आता काय राहिले बरं? एक बंद पोतं जे त्या पाप्याने नेलं होतं. त्याच्या घराच्या समोर भगवान परमात्मा गेले तर त्यांची पत्नी झाडून काढत होती, आवरत होती. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा गेले तर तिनं पाहिलं, जळजळ कपडा करणारा माणूस आहे. कोणतर आले, त्याने आवाज दिला, बाई. पाठीमागं पाहिलं तर जळजळ कपडा करणारा माणूस आहे. सांगितलं, आपल्या मालकांनी 35 किलो मिरच्या घेतल्यात. त्या बाईनं सांगितलं, घेतल्यात का? बोलवा म्हणे तुमच्या मालकांना. त्यानं आतून सांगितलं, सांग ना म्हणे, माड्याला गेले म्हणून बाहेर. ते बाई म्हटली, तेच तर ऐकू राहिले ना म्हणे, ते तुम्हाला बोलवलंय म्हणे त्याने बाहेर या. बरं, आता त्याचं काय? डोकं कावडाकडं, पाय बी तडाकडं, आहे का नाही? पाहिलं, सांग म्हणे बाहेर गेले म्हणून. त्या बाईला देवानं सांगितलं, बाई आपल्या मालकानं 35 किलो मिरच्या घेतल्या आहेत, बरोबर का नाही? त्या बाईनं सांगितलं, दादा मी एक विचारू का? आमच्या मालकांना पाहिल्याच्या नंतर दुकानदार दुकानाचं शटर खाली पडतंय, मग तुमच्या मालकाने आमच्या मालकाला 35 किलो मिरच्या दिल्यास कसं काय? त्यावेळेला भगवंतानं सांगावं, ऐक ताई, आमचा मालक उदार आहे आणि मी नंबर 1चा नोकर या नात्यानं मी या मिरच्याचे पैसे वसूल करून घेण्यासाठी आलेलो आहे. आणि माझ्याकडून जर ह्या मिरच्याचे पैसे वसूल नाही झाले तर नंबर 2चा नोकर हातामध्ये बंदूकच घेऊन येते. आणि त्या नोकराचं नाव काय होतं? यम. आणि यम कोणाच्या हाताखाली होता? तुकाराम नाम घेता कापे यम, किंवा काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतसे. सांगितलं, नंबर 1चा नोकर या नात्याने मी या ठिकाणी आलेलो आहे. तर माझी एक विनंती आहे, तेवढं सांगा त्यांना. ते आलं बाहेर. आल्याच्या नंतर विचारलं, कोण आहे? सांगितलं, मी तुकाराम शेटजींचा नोकर आहे. आपण 35 किलो मिरच्या घेतल्यात, बरोबर? ते म्हटलं, केव्हा घेतल्या मिरच्या? तो म्हटला, ठीक आहे. दारामध्ये शेपुर्डे शेळ्या बांधल्या होत्या, त्यातली एक शेळी सोडली, निघाले. ते म्हटलं, हो कुठे चाललेत म्हणे? मग मिरच्याचे पैसे द्या म्हणे. त्यांनी मिरच्याचे पैसे काढून दिले आणि भगवंतानं एका पाटलाचं रूप धारण केलं. मिरच्याचे 3 पोतडे मिरच्याचे पैसे वसूल झाले आणि भगवान परमात्म्याने तुकोबरायांचे मिरच्याचे पैसे वसूल केल्याच्या नंतर ते तुकोबरायांना देण्याकरता एका पाटलाचं रूप धारण केलं. भगवान परमात्मा पाटीलच आहे ना. सकाळच्या काकड्यामध्ये सांगितलं ना, जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव, आहे का नाही? जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव आणि धर्माचे नगर देखा, बोला, विठो पाटील त्याचे नाव. एका पाटलाचं रूप धारण केलं आणि देहू गावामध्ये निघाले. तुकोबराय पंक्तीला बसले होते आणि बसल्याच्या नंतर तिथं तुकोबरायांना सांगितलं, का हो तुम्ही आमच्या गावामध्ये दुकानदार तुम्हीच का मिरच्या विकायला आलेले? तुकोबराय म्हटले, हो आमच्या गावातली लोक थोडी दयाळू आहेत लोक. त्यांनी या मिरच्याचे पैसे माझ्याकडे दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं का ज्याची त्याला ते पैसे देऊन टाका. आणि त्या गावातला मुख्य माणूस, गावचा पाटील या नात्यानं मी आलेलो आहे. मी गावचा पाटील आहे त्या, आणि गावाचा मुख्य या माणूस या नात्यानं मी या गावामध्ये तुमचे पैसे देण्यासाठी आलेलो आहे. ते हे तुमचे पैसे घ्या. तुकोबराय म्हटले, ठीक आहे, पण जेवायला बसा ना. बसले ना खाली फपुड्या तिथंच. जेवायला बसले, जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर तुकोबांना सांगितलं, तुकाराम महाराज, हे पाठीमागचा मळा आपलाच आहे. मंदिराच्या पाठीमागे गेले आणि अदृश्य झाले.
मंदिराच्या पाठीमागे गेले आणि अदृश्य झाले. आणि गावात ज्या गावामध्ये तुकोबराय मिरच्या विकण्यासाठी गेले होते त्या गावातले लोक तुकोबरायांकडे आले आणि सांगितलं, ओ दुकानदार, काय स्वभाव आहे तुमचा? नातवाच्या शेपटी पाठवणारच नोकर तुम्ही कसं काय पाठवला? एक जणाच्या दारातली तर शेळी सोडून घेऊन चाललं होतं. तुकोबराय म्हटले, नोकर? आणि मी कधी पाठवला? अरे मग तुकोबराय म्हटले, माझी परिस्थिती नाही म्हणते एवढी नोकर. नाही म्हणे, एक जणाच्या दारातली शेळी सोडून घेऊन चाललं होतं म्हणे. आणि तुकोबराय म्हटले, अरे तुमच्याच गावातला पाटील आला आणि त्याने सांगितलं सर्व महिलांनी पैसे माझ्याकडे गोळा केलेत आणि गावातला जो पाटील खरा होता तो पुढे होता. तो म्हटला, मीच पाटील, आता माझी पाटील की कोणाला देतो अजून? तुकोबरायांच्या लक्षामध्ये नक्कीच भगवान परमात्मा असेल. मंदिराच्या पाठीमागे गेले तर देवाचे 14 पावलं उमटले होती. त्या 14 पावलाच्या मधून नूळ आणि चंदनाचा वास येत होता. त्या 14 पावलाच्या एका पावलाची माती तुकोबरायाने आपल्या कपाळाला लावली आणि एका खांबाला बसून तुकोबराय रडायला लागले. गावातले लोक तुकोबरायांकडे आले आणि तुकोबरायांना म्हणू लागले, काऊ तुकोबा, तुम्ही रडता कशासाठी? तुकोबराय म्हटले, अरे माझ्या मिरच्याचे पैसे वसूल करून देण्यासाठी जगाच्या बापाला या ठिकाणी धावत यावं लागलं. आणि मग तुकोबराय म्हणतात, गावातले लोक म्हटले, अहो तुकोबा, तुमच्यासाठी व्यवहारामध्ये परमार्थामध्ये तुमच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर तुमच्या व्यवहारामध्ये परमार्थामध्ये सुद्धा तिळा इतका सुद्धा स्वार्थ नाहीये. मग तुकोबराय म्हणतात, अरे आपल्यासाठी तो धावून येतो, आपल्यासाठी तो भगवान परमात्मा जर धावून येत असेल तर आपण त्या भगवंताचं प्रत्येक क्षणाला नामचिंतन केलं पाहिजे. याचंच उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. बरोबर का नाही? क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, आहे का नाही? त्यामुळे तुम्ही थोडा रिस्पॉन्स देत चला बरं. तुम्ही थोडा रिस्पॉन्स, त्यांचंही बरोबर आहे ना. त्यांच्या मनामध्ये आता असंही आले असेल, महाराज म्हणजे कसा असतो, ज्याला थोडीफार दाढी असली पाहिजे, ज्याला बॉडी असली पाहिजे आणि ज्याच्याकडे गाडी असली पाहिजे. आता माया जर पाहायला गेलं तर मला दाढी नाही, मला बॉडी नाही आणि माझ्याकडे गाडी नाही, ती शंभू महाराजांची आहे. मग मी महाराज असेल का? बोल नाही, मग काय पोत्राचा आहे काय? महाराजाचा आहे ना. विठाला विठा. त्यामुळे प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. या अभंगातून तुकोबराय सांगतात की क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. कारण आपल्याला हा देह त्याच्यासाठीच दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमाता, देह दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बादेक्याचा, बादेक्याचा
बाधिकेचा तो झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. बरोबर का नाही? त्यामुळे भगवंतानं आपल्याला हा देह जर भजना करता दिला असेल तर सर्वजण या ठिकाणी माझ्या समोर बसणारे सर्वजण माता माऊली असतील सर्वजण असतील सर्वांनी एकदा 2 मिनिटं सर्वांनी हात वरती करा आणि सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करू. विठोबार खोमाई जय विठोबार कुमार विठोबार खोमाई विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार खोमाई जय विठोबार कुमार विठोबार खोमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार पुंडलिका हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी सब संतन की जय विठोबार कुमार विठोबार जय खोमाई विठोबार कुमार विठोबार खोमाई विठोबार कुमार जय विठोबार कुमार. छान भजन केलं, धन्यवाद. जेवून आलात का? बोला 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 बोला. जेवून आलात का? नाही. आता जेवायचं आहे का नाही? ऐका, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. हो शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे का नाही, तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी खूप छान भजन केलं, सर्वांना धन्यवाद आहे का नाही. त्यामुळे आपल्याला हा देह भजना करता दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. आपण जर त्या भगवंताचं नामचिंतन भजन जर केलं तर तो भगवान परमात्मा आपल्यासाठी धावून येईल आहे का नाही. ज्या तुकोबरायांचा आपण आज अभंग निवडलाय त्या तुकोबरायांच्या जीवनातल्या त्यांच्या वडिलांच्या जीवनातला म्हणजे बोलोबा महाराजांचा एक गोड पुरावा तुमच्या समोर देतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. थोडं लक्ष देऊ नये का. बोलोबा महाराज एकदा वारीला निघाले. बोलोबा महाराज वारीला निघाले. वारीला निघत असताना वय झालं होतं आता, आणि वय झालं असताना सर्वांनी सांगितलं आता कशाला वारीला जाता म्हणे, तुमचं शरीर थकलंय म्हणे. बोलोबा महाराज म्हणले जात जात वाटेमध्ये देह पडला तरी हरकत नाही, पण वारी चुकायची नाही आहे का नाही. पंढरीचा वारकरी वारी चुकायची नाही म्हटले, वारी चुकायची नाही. निघाले वारीला. वारीला जाता एक ठराविक मर्यादा वारी करण्याचं तीर्थयात्रा करण्याचं एक वय असतं महाराज, बरोबर का नाही. बालपण जर खेळण्यामध्ये गेलं असेल ठीक आहे, मधला थोडा काळ संसाराचा टप्पा संसार जुळवण्यामध्ये गेला तरी ठीक आहे, पण वयाच्या 35 ते 45 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये माणसानं वारी केली पाहिजे महाराज, तीर्थयात्रा केली पाहिजे आहे का नाही. तीर्थयात्रा केली पाहिजे. त्यामुळं बोलोबा महाराजांना सांगितलं घरच्यांनी, नाही म्हणे जाऊ नका म्हणे तुम्ही, आता तुमचं शरीर थकलंय. बोलोबा महाराज म्हटले नाही मी जाणार म्हटले. बोलोबा महाराज वारीला निघाले आणि निघाले असताना मुक्काम दर मुक्काम करत 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 जवळ आले पंढरपुराच्या. आणि एका गावामध्ये बोलोबा महाराज आले आणि गावामध्ये त्या ठिकाणी एका मारुतीरायांच्या मंदिरामध्ये वळकटी टाकली. वारीमध्ये आता तुम्ही येत असाल तर बघा, वारीमध्ये माणसाला आपला जवळचा कितीही सामान असू द्या त्याचं जड होत नाही महाराज. पण बाकीच्या दुसऱ्यांना सांगितलं एवढी अर्धा लिटरची माझी पाण्याची बॉटली ठेवतो का, तो म्हणतो नाही म्हणे जड आहे का नाही. आणि त्यात एक विषय असा आहे, आता या ठिकाणी आळंदी पंढरपूरच्या वारी करणारी लोक असतील, बरोबर का नाही, वारकरी आहेत सर्वजण. तर ज्या वेळेला असं विषय असा होतोय का सर्व पुण्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला पालखी येते त्यावेळेला नेमकी एकादशी असते. आणि जे वारकरी जे घेऊन ठेवतात ते नेमकं आपल्याला घाटामध्ये घेऊन जावं लागतं महाराज. आणि दिवे घाटामध्ये घेऊन ते चढावं लागतं. आणि त्या घाटामध्ये चढत असताना जर एखाद्यानं दुसऱ्याला सांगितलं माझी एवढी अर्धा लिटरची पाण्याची बॉटल ठेवता का, तो म्हणतो नाही म्हणे माझी मला जड झाले. म्हणजे दुसऱ्याचं महाराज जड झालं तर ते त्या ठिकाणी जमत नाही. आणि त्या ठिकाणी जर दुसऱ्याचं काय चालत नाही, मग याचं नाव मृत्यूलोक आहे. या ठिकाणी सर्वजण जात आहे. जात असताना आपण भगवान परमात्म्याला आपलंसं करायचं आहे. त्या आपलंसं करण्यामध्ये बोलोबा महाराज
वारीला निघाली. भगवंताचं नामचिंतन करायचं म्हटल्यानंतर वारी करावी लागेल महाराज, आहे का नाही? भगवंताचं दर्शन करावे लागेल, वारी करावी लागेल, बरोबर. मग वारीला निघत असताना वारीला गेले आणि गेले असताना एका गावामध्ये थांबले. मारुतीरायांच्या मंदिरामध्ये वळकटी सोडली. वळकटी सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी समोर एक वडा होता वाहणारा. पाणी वाहत होतं वड्यातून, वडा होता आणि त्या वड्यामध्ये हातपाय धुतले आणि त्या ठिकाणी येऊन बसले. आता शरीर पाय थकले होते, पुढचे रस्ता एवढा जड झाला होता, पंढरपूर अजून थोडं दूर होतं आणि शरीर आता साथ देईना आणि त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर डोळा लागला महाराज. डोळा लागला, झोप लागली आणि लागले असताना त्या ठिकाणी बोलोबा महाराजांचे डोळे हे झोपेत रडत होते महाराज. एक आनंद अश्रू असतात, ऐका. एका ऊस तोडणाऱ्याचा मुलगा जर कलेक्टर झाला तर अश्रू येतात, ते कोणते असतात? आनंद अश्रू, बरोबर का नाही? आज या मस्के कुटुंबियांच्या 29 वर्षाखाली एका या पित्याला देवाज्ञा प्राप्त झाली. हे दुःखाश्रू आहेत. मग हे आनंद आणि दुःखाश्रू हे दोन्हीही जागृत अवस्थेत येत असतात. पण बोलोबा महाराजांचे डोळे हे झोपेत रडत होते, झोपेत रडत होते. आणि रडत असताना त्या ठिकाणी 19 संन्याशापैकी नंबर 1चे संन्याशी मारुतीराय त्या ठिकाणी आले. मारुतीरायांच्या मंदिरात झोपले होते. मारुतीराय त्या ठिकाणी आले आणि मारुतीराय 19 संन्याशापैकी नंबर 1चे संन्याशी. कशामुळे माहीत आहे का? भगवंतानं मारुतीरायांना सांगितलं, मारुतीराय तुम्हाला आता या पृथ्वी तलावरती जन्म घ्यायचा आहे. त्यावेळेला काय तगादा दिलेला माहीत आहे मारुतीरायांनी? हे जगतपते, हे विश्वाध्यक्ष परायेश्वहा, हे देवा, हे नारायणा, तुमची अशी इच्छा आहे ना या मी पृथ्वी तलावरती जन्म घ्यावा, तर मला नैष्टिक ब्रह्मचार्याची कासोटी मला माईच्या पोटातून बांधून टाक. नैष्टिक ब्रह्मचार्याची कासोटी, लंगोटी माईच्या पोटात असताना ज्या संन्याशाने बांधून घेतली त्या संन्याशाचं नाव मारुतीराय आहे. आणि ते मारुतीराय त्या ठिकाणी आले आणि मारुतीरायांनी बोलोबा महाराजांना उठवलं नाही, त्या रडणाऱ्या डोळ्यांना विचारलं, तुम्ही का रडता? तर त्या डोळ्यांनी उत्तर दिलं, आम्ही 2 डोळे, या पवित्र शरीराचा संग झाला म्हणून आम्हाला, या वारकऱ्याचा संग झाला म्हणून आम्हाला दर महिन्याला भगवान परमात्मा पाहायला मिळतो. पण आमचं आज भाग्य मातीत गेलंय का या या वारकऱ्याचं अवयव शरीर आज साथ दे नाही, त्यामुळे आम्ही रडतो आहेत. त्यावेळेला मारुतीरायांनी दखल घेतली आणि दखल घेतल्याच्या नंतर मारुतीरायांनी भगवान परमात्म्याला सांगावं. बरं, या डोळ्यांनी सांगितलं कोणाला? मारुतीरायांना. मारुतीरायांना सांगितलं का फक्त? भगवान शिवजींना सांगितलं. मारुतीराय म्हणजे भगवान शिवजी. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकांचं वाक्य आहे राजा, होय. कोणाचं वाक्य आहे? आळंदीतल्या मालकांचं. आळंदीतल्या मालकांनी नमूद केलं, पण देहूतले पैठणचे मालक सुद्धा काय म्हणतात? येऊनी जन्मला मरकट, वैष्णव माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. ज्या तुकोबांचा अभंग आपण आजच्या सेवेसाठी निवडलाय त्या तुकोबारांनी काय वर्णन करावं? शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिवशंकर आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी दखल घेतली आणि भगवान शिवशंकरांनी म्हणजे मारुतीरायांनी जगाच्या मालकाला सांगितलं, देवा दया करा ना याच्यावरती. देवानं सांगितले, मारुतीराया, हनुमंता, मला तुमची गरज आहे. म्हटले काय? तर एक काम करा, जो त्या मंदिराच्या समोर वाहणारा जो ओढा आहे ना त्या ओढ्याचं चंद्रभागेमध्ये रूपांतर करा म्हटले. सोडल्या जटा सोडल्या आणि चंद्रभागेचं रूपांतर केलं. देवानं सांगितलं मारुतीरायांना, ते शिवशंकर होते, देवानी मारुतीरायांना सांगितलं, तुम्हाला जर तुमच्या भक्ताला 7 कोटी घराचं गाव जर तुमच्या भक्ताला सोन्याचं देता येत होतं, पण या गावाचं पंढरपूर नाही का करता येत? त्रिशूळ फिरवला, गावाचं पंढरपूर तयार केलं. त्या गावाचं नाव होतं अकलूज. गावाचं नाव काय होतं? अकलूज. अकलूजचं पंढरपूर तयार केलं आणि त्या ठिकाणी पंढरपूर तयार केल्याच्या नंतर पाहिलं बोलोबा महाराजांनी. सकाळी उठले तर बोलोबा महाराजांनी पाहिलं तर समोर नगर प्रदक्षिणा दिंड्याचा भार वाहतोय, पुढे चंद्रभागा वाहते, इकडं पुंडलिकाचा कळस आहे आणि समोर सगळे बोलोबा महाराज पाहतेत तर सण सगळे वारकरी पळतायत. नगर प्रदक्षिणा कोणाची चालू आहे? कोण पुंडलिकाच्या दर्शनाला निघाले, कोण भगवंताच्या दर्शनाला निघाले. आणि त्या ठिकाणी 2-4 वारकरी आले. 2-4 वारकरी आल्याच्या नंतर सांगितलं, ओ बोलोबा महाराज, उठा, एवढ्या वेळ कसं काय झोपले? हे पा
चंद्रभागेत स्नान करा. बोलोबा महाराजांच्या अंतकरणामध्ये शंखेची खिचडी शिजत होती. मी झोपताना झोपले मारुतीरायाच्या मंदिरात, सकाळी उठलोय कुठं? चंद्रभागेच्या वाळवंटात. कसं शक्य आहे म्हणे, कसं शक्य आहे? आणि जे समोरचे सर्व अण्णाजी पंत, आबाजी पंत, नानाजी पंत, जे जे काय सगळं होते, त्यांना ओळखीचं वारकरी केलं. त्यांना ओळखीचं वारकरी केलं. कोणाला सांगितलं? यक्षादि गणगंधर्वायम चारणम विद्याधर लोकपालम द्विपालादि चारुहासम परमहंसादि देवता सुरवरम भयव्याप्तियम वैष्णव जनहिताय च यत् स्वरूपिणाम नटायाम वैष्णवम जनहिताय च. सर्वांना वारकरी केलं, सर्वांना वारकरी केलं. एक जण आला, भगवान परमात्मा होता तो. बोलोबा महाराजांना सांगितलं, बोलोबा महाराज उठा ना म्हटले. बोलोबा महाराजांनी सांगितलं, बोलोबा महाराजांच्या अंतकरणामध्ये शंखेची खिचडी शिजत होती. मी झोपताना झोपलोय मारुतीरायांच्या देवळात, सकाळी उठलोय कुठं? वाळवंटात. कसं शक्य आहे म्हटले? त्या ठिकाणी समाबाई नावाच्या, समाबाई द्वारकाबाई उल्लेख आलाय ग्रंथामध्ये. समाबाई द्वारकाबाई नावाच्या बोलोबा महाराजांसंग वारी करणाऱ्या माता माऊल्या होत्या. समाबाईनं सांगितलं, बोलोबा महाराज उठा ना. बोलोबा महाराज म्हटले, समाबाई तू माझ्यापेक्षा 2 वाऱ्या जास्त केल्यात. हे पंढरपूरच आहे का नक्की? समाबाईनं सांगितलं, हे काय म्हणे? हे पंढरपूरच आहे ना. हे काय चंद्रभागा, हे काय पुंडलिकाचा कळस, हे काय नगर दिंड्या प्रदक्षिणा, हे पंढरपूरच आहे म्हटले. तुकोबाराय म्हटले. समाबाईचा हात धरला आणि तुकोबाराय म्हटले, मला आता पंचांग पाहायचं आहे म्हणे. काय बघायचं आहे? पंचांग पाहायचं आहे. मग आता चालू होती षष्टी आणि बोलोबा महाराज पोहोचायचे 9मीला पंढरपुरामध्ये. आता षष्टी होती, मग 9मी, सप्तमी, अष्टमी, 9मी, 3 दिवसाचा फरक. फार काय झालं तर वृद्धी झाली तर एखादा वाढेल, क्षय झाला तर एखादा कमी होईल, एका दिवसाचा फरक पडेल. पण 3 दिवस कसे बदलायचे? 3 दिवस. मग समाबाईची म्हणजे विटेवर भरती. समाबाई म्हणजे काय? ती गोठ्यातली दुसऱ्याच्या शेण चोरणारी का मिरच्या चोरणारी समिंद्रा थोडी होती. ती विटेवरची मालकीन होती ना, बरोबर का नाही? विटेवरची मालकीन होती. समाबाईचा हात धरला, समाबाईची तारंबळ उडाली. म्हणे मला पंचांग पाहायचं आहे. समाबाईने सांगितलं देवाला, ऐकलं का? बोलोबा महाराज फार हुशार आहेत, पंचांग पाहायचं म्हणते. देवानं सांगितलं सरस्वती मातेला, माझी माय काही कर पण षष्टीची 9मी कर. अक्षरांना कळना कोणाच्या अंगावर कोणी बसावं. सर्व इकडे पळायला लागले, कोणाच्या अंगावर कोण बसा हेच कळना. आणि अक्षरांना सांगितलं, आजची जर षष्टीची 9मी नाही झाली तर गाठ माझ्याशा बेटावं, एवढं लक्षात ठेवा. सर्व इकडून तिकडे झाले सगळे. आणि बोलोबा महाराजांनी पंचांग पाहिलं. बोलोबा महाराज 9मीला पंढरपूरमध्ये पोहोचायचे. आजची षष्टीची 9मी तयार केली. बोलोबा महाराज म्हणले, पंचांग हे फेकून द्या. म्हणे माझी पत्नी मी वारीला येताना लाडू करून द्यायची म्हणे, लाडू करून द्यायची. मग ती लाडू करत असताना बरोबर लाडू द्यायची. मग आजची तुम्ही म्हणता 9मे, मग दशमी, एकादशी आणि द्वादशी 3 लाडू राहाय पाहिजे. लाडू राहिले 6. याचा अर्थ आजची 9मी नाहीये. पाहिलं, समाबाईचा हात धरला. सांग समाबाई काय होतं? तर समाबाईचं रूप प्रकट झालं. ते रूप होतं विटेवरच्या मालकिनीचं. पाठीमागचा जो वारकरी होता तो भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा होता. पाठीमागं पाहिलं तर भगवंतानं आपलं रूप धारण केलं. बोलोबा महाराजांच्या गळ्याला मिठी मारली. अहो बोलोबा, तुमचं शरीर थकलं म्हणून मला मारुतीरायांनी विनंती केल्यानुसार, शिवजींच्या विनंतीनुसार या अकलूजचं मी पंढरपूर तयार केलं. मग विचार करा, जर भक्तासाठी एका गावाचं पंढरपूर तयार करत असेल, म्हणून तुकोबारायांना पुन्हा म्हणावं लागलं, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. बरोबर का नाही? प्रत्येक वेळेला आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. त्यामुळे आपण या मृत्यू आणि आपण एक भाग्यवान आहोत.
आपण भाग्यवान आहोत का आपला जन्म वारकरी संप्रदायामध्ये झाला. बरोबर महाराज. आपल्या जन्माला आपल्याशी आपण जोडले गेलेलो आहेत गाथानी ज्ञानेश्वरीशी. बरोबर का नाही. कारण या जगाच्या पाठीवरती एवढे दोन म्हणजे वारकरी जे संतांनी ग्रंथ लिहिले त्या ग्रंथासारखे ग्रंथ नाही महाराज. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाहीये. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. त्यामुळं ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ नाहीये. गाथ्यासारखा पवित्र ग्रंथ नाहीये महाराज. नाहीये. हे बघा दगड ज्या तुकोबरायांचा गाथा लोकांनी बुडवला, ज्या तुकोबरायांचा गाथा लोकांनी बुडवल्याच्या नंतर गाथ्याला बांधलेली जी दगड होती ती दगड तरली. पण दगड तरली पण सगळीच नाही तरली. दगड फक्त तीच तरली जी माहिती आहे उत्तर तुम्हाला. जी गाथ्याला बांधलेली होती तीच दगड तरली. मग तेव्हा दगड तरलं यात नवल नाही. आजही दगड तरतील तुमच्या माझ्या सगळं. पहिल्यांदा मला घेतो. आज हे दगड सर्वजण तरतील पण आपल्या जीवनाला स्वतःच्या जीवनाला आपण गाथानी ज्ञानेश्वरीला बांधून घेतलं पाहिजे. बस महाराज. त्याशिवाय आपण तरणार नाहीत. आणि ते आपण तरेल कधी ज्या वेळेला आपण ज्ञानेश्वरीच्या दररोज 5 ओव्या. हे बघा काय जण म्हणतात आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. ठीक आहे ओवीवरून हात फिरवा. ऐका ओवीवरून हात फिरवा. आज 3 डिसेंबर 2025ला ज्ञानेश्वरीची एक ओवी माणसाचं कल्याण करते. आज महाराज एवढी ताकद ज्ञानेश्वरीमध्ये, एवढी ताकद आहे. कारण ऐका लहान लेकरू पाण्याला मम म्हटलं का सर्वात जास्त आनंद हा त्या लेकराच्या आईला होत असतं. सर्व महाराज मंडळींसाठी आणि ज्ञानेश्वरीच्या उपासकांसाठी सांगतो ज्ञानेश्वरीतली एक ओवी आपल्या मुखातून उद्गरली गेली ना तर सर्वात मोठा आनंद हा विश्वमाऊली ज्ञानोबा ज्ञानोबारायांना होतो महाराज. कारण जगाच्या पाठीवरती विश्वमाऊली ज्ञानोबाराय असे आहेत का जे पुरुष असून सर्वजण माऊली म्हणतात महाराज. वारीमध्ये जर तुम्ही आलात तर वारीमध्ये महाराज लहान लेकरापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सगळेजण माऊलीच माऊली आहेत. आहे का नाही. आळंदीमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर उत्तर प्रदेशमध्ये गेलात वृंदावनमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी सर्व राधे राधे. कुठेही जावा तुम्ही राधे राधे. मग आपण भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. आणि आपण भगवंताचं नामचिंतन का केलं पाहिजे तर आपल्याला तो भगवान परमात्मा आपण आपल्यास करण्याच्या भानगडीमध्ये आपण पडलं पाहिजे. म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार. कारण आपण जेवढे जण इथे येणार आहोत येणाऱ्यांपैकी कोणी नाही का जो जाणार नाही. हा देह नाशिवंत आहे. मग हा जर देह नाशिवंत आहे मग नाशिवंत हा देह आहे. मग या देहाचं जर आपल्याला सोनं करून घ्यायचं असेल आपण त्या भगवंताला आपलंसं करायला पाहिजे. मग हा देह कसा आहे याचंच उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नाशिवंत देह जाणार सकळ. हो नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. हो नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. हे आयुष्य खातो काळ सावधान सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. हो नाशिवंत देह जाणार सकळ.
जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. काळ आपलं आयुष्य खातो. ऐका, काळ आपलं आयुष्य खातो. मग नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. 3 काळामध्ये काळ आपलं आयुष्य खात आहे. 3 काळामध्ये काळ आपलं आयुष्य खात आहे. मग ऐका, जसा राम आंबा खातो. राम काय करतो? बोला बोला बोला. आंबा खातो. आंबा कोण खातो? राम खातो. राम आंबा काय करतो? खातो. तसं काळ आपलं आयुष्य खात आहे. बरोबर का नाही? 3 काळामध्ये काळानं आपलं आयुष्य खाल्लं आहे. भूतकाळामध्ये काळानं आपलं आयुष्य खाल्लं आहे. वर्तमान काळामध्ये काळ आपलं आयुष्य खात आहे. आणि भविष्य काळामध्ये काळ आपलं आयुष्य खात राहील. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. 3 काळामध्ये काळानं आपलं आयुष्य खाल्लं आहे. बरोबर का नाही? भूत, वर्तमान आणि भविष्य. बरोबर. त्यामुळं काळ आयुष्य खाणार आहे. कोणासाठी टाइम असा वेळ कोणासाठी थांबत नाही. म्हणून आपण भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. मग नामचिंतन करत असताना भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं नामचिंतन करा, असं सर्व संतांनी आपल्याला आग्रह धरला आहे. मग तुकोबर आहे म्हणतात आहे बघा, देवाचं नामचिंतन केलं, संतांचं नामचिंतन केलं, ह्यात काय फारसा बदल आहे असं काय मला वाटत नाही महाराज. ऐका, प्रभू रामचंद्रांच्या नावानं दगड तरली. बरोबर. प्रभू रामचंद्रांच्या राम लिहिल्याच्या नंतर जर पाण्यामध्ये दगड टाकला तर ते दगड तरली. बरोबर. दगड तरली. मग एकदा रामायणातला एक छोटासा प्रसंग सांगतो. एकदा झालं असं का रावण आपल्या सेनेला म्हटला, सेनामध्ये जे रावणाची लंकातली जे सेना होती ती सेना म्हटली रावणाला, रावण म्हणले असतील नाही. मग काय म्हणले असतील? राजा, आपल्या प्रभू रामचंद्रांच्या विरुद्ध पार्टीतल्या पक्ष आहेत, त्यांची पहा, त्यांच्या नावाने त्यांचे दगड तरतेत म्हणे. आपलं काय? रावण म्हटलं आपले पण तरतेत ना, आपली पार्टी काय हलकी आहे का म्हणे? 7 कोटी आपली घरं सोन्याची आहेत, आपली पार्टी हलकी थोडीच आहे. मग ते सेना म्हटली तुमच्या नावाने दगड तरतेत का? रावण म्हटला तरतील. गेले आणि गेल्याच्या नंतर त्या दगडावरती रावण लिहिलं, दगड पाण्यामध्ये टाकला. दगड पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर दगड तरला असेल का? बुडला. बरोबर. आणि त्याच दगडावरती ती म्हणले, कोण म्हणले? पाठीमागचे सेना म्हटले, तुम्ही त्याच दगडावरती राम नाव टाका, पहा दगड तरते. तर रावणानं दगड घेतला, रावणानं नाव टाकलं नाही. बरं महाराज, दुश्मनी का साधी होती का? बायकोच पळून आणली होती, आहे का नाही? रावणानं सेनेला त्या एका जणांना नाव टाकलं, राम नाव टाकलं. आणि रावण नाव टाकल्याच्या नंतर रावणाच्या हातामध्ये दगड आहे, त्या दगडावरती राम नाव आहे. दगड तरल का महाराज? नाव रावण. दगड पाण्यामध्ये टाकला, पाण्यामध्ये दगड टाकल्याच्या नंतर दगड तरला महाराज. दगड तरला. सेनेला आश्चर्य वाटलं, आपली पार्टी काय साधी नाही, काय हरकत नाही म्हणे. आणि घरी गेल्याच्या नंतर मंडोदरीनं सांगितलं, होय दगड तरला म्हणे तुमच्या हातून, कारण मालकाची काय क्वालिटी यांना माहित असते, आहे का नाही? सांगितलं तुमच्या हातून दगड तरला म्हटले. रावण म्हटला मग तरला ना म्हणे दगड. त्यावेळेला सांगितलं, खरंच सांगा तुम्ही काहीतरी राजकारण केले. आता काय राजकारण केलं म्हणे? दगड टाकला, तरला दगड. मग मंडोदरीने सांगितलं, नाही तुम्ही काहीतरीच केले. दगड रामाचं नाव टाकून रामाच्या पक्षातल्या माणसाच्या सेनेच्या हातून दगड तरणं एक गोष्ट आहे, पण तुमच्या हातून दगड तरला कसं काय? कसं काय तरला सांगा? रावणानं सांगितलं, कुणाला सांगू नको. मंडोदरी म्हटली, नाही मी त्या दगडाला पाण्यामध्ये टाकताना शपथ घातली होती, तू जर बुडाला तर तुला रामाची शपथ आहे. म्हणून महाराज दगड स्वतरला, दगड तरला. मग दगड जर रामाच्या नावानं जर दगड तरला, मग तेच जर दगड देवाच्या नावानं तरला तर तुकोबरायांच्या अभंगाची गाथा सुद्धा तर तरलीच ना महाराज. बरं, जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैशा लाह्या, लाह्या तारल्याप्रमाणे गाथा तारला. आणि गाथा तारल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात का जीवनामध्ये भगवंताला आपलंसं करा. भगवंताला जर आपण आपलंच केलं तर तो भगवान परमात्मा आपल्यासाठी धावून येईल. म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची.
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली